त्या दिवशी घडलेली सर्व घटना कशी कोणाला ठाऊक, पण दुर्योधनाला कुणाकडून तरी कळली होती. बहुतेक वृषालीनं ती आपल्या बंधूंना सांगितली असावी आणि त्यानं ती कधीतरी दुर्योधनाला सांगितली असावी. माझी मात्र त्या घटनेपासून विचित्र मनस्थिती झाली. मी रोज नित्यासारखा गंगेवर जात होतो, पण सूर्यदेवांकडे पाहू लागलो की त्या तेजस्वी बिंबात मला वृषालीची चर्या दिसू लागली. कधी कधी मी माझं उत्तरीय गंगेच्या काठावर विसरून तसाच परत येऊ लागलो आणि ते आणण्यासाठी नंतर शोणाला गंगेवर पिटाळू लागलो. शोण मला विचारू लागला, दादा, तू असा विसराळू कसा होत चाललास? मी त्याला काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून म्हणू लागलो, शोणा, काही काही वेळा माणसाला उगाच विसरावं असं वाटतं. तो गोंधळून माझ्याकडे पाही, कारण रोज ऐन रणरणीत उन्हातून त्याला माझ्यासाठी गंगेवर जावं लागत होतं. आपला राजा इतका विसराळू कसा, अशी सेवकांनी पश्चात चर्चा करू नये म्हणून ते काम मी शोणालाच सांगत होतो. बाबांच्या प्रत्येक शब्दाला मी आजपर्यंत मान देत आलो होतो, कारण त्यांच्या कष्टामुळेच माझं जीवन अंगराज कर्ण म्हणून आज उभं होतं. मी अंगराज होताच त्यांना राजवाड्यावर आणून ठेवलं होतं. त्यांचा प्रत्येक शब्द झेलला होता. रोज रात्री मी स्वतः त्यांच्या भगभगणाऱ्या तळपायांना चंदन मिश्रित उठणं चोळत होतो. आई ते पाहून कधी कधी म्हणे, वसू, तू आता राजा झालास, हे काम आता तुला शोभत नाही रे. आता एखादी महाराणी आण आणि तिला हे सर्व सांग. मी तिच्या कल्पनेला कधीच प्रतिसाद देत नव्हतो. चंपानगरीच्या आठवणी काढून मी कौशल्यानं तिचं मन दुसरीकडे वळवीत होतो. एकदा बाबांनी मला एक आश्चर्याचा धक्का दिला. शोणानं मला बाबांचा तातडीचा संदेश सांगताच मी त्यांच्या कक्षात गेलो. दुर्योधन पूर्वीच तिथं बसला होता. आज जाताच बाबांनी मला सरळ सरळ एक प्रश्न केला. ते म्हणाले, कर्णा, मी तुझ्याकडे आजपर्यंत काहीच मागितलं नाही. आज जर मी एखादी गोष्ट मागितली तर ती तू देशील काय? मला त्यांच्या प्रश्नाचा रोख नीटसा कळला नाही. तरीही त्यांच्या शब्दांसाठी काहीही करणं माझं कर्तव्य होतं, म्हणून मी झटकन म्हणालो, बाबा, मी तुमचा पुत्र कर्ण आहे. पित्यानं पुत्राकडे काही मागायचं नसतं. हे हवं म्हणून त्याला आज्ञा करायची असते. मग मला सून हवी आहे. तुझा विवाह करायचं मी ठरवलं आहे. तुझी कसलीच ना मी आता ऐकून घेणार नाही. पण मी थोडा चाचरलो. हे बघ, पण बिन काही नाही. मी सारथी कुलातील एक देखणी वधू तुझ्यासाठी बघितली आहे. बाबा माझं, तुझं मी आता काहीच ऐकणार नाही. आजच मी मुलीच्या घरी पुरोहित पाठवणार आहे. पण थोडं दिवस थांबलं तर नाही का चालणार? मी निर्वाणीचा म्हणून प्रश्न विचारला. कारण नसता डोळ्यासमोर उगाच वृषालीची मूर्ती नाचू लागली. तिला सहजासहजी विसरता येणं का कोणास ठाऊक, पण मला शक्यच नव्हतं. कारण मी रोज गंगेवर जाणार होतो. रोज मला तिची आठवण होणार होती. तिची आठवण होऊ नये यासाठी एकच उपाय होता, तो म्हणजे गंगेवर जायचंच सोडणं. पण मला तर ते कदापिही शक्य नव्हतं. एक वेळ मी अंगराजपद सोडलं असतं, माझी कवचकुंडलं सोडली असती, पण गंगेच्या तीरावर जाऊन सूर्याराधना करणं कधीच सोडलं नसतं. हे बघ कर्णा, आता थोडं दिवसही आम्हाला थांबता येणार नाही. कारण अजून शोणाचंही लग्न व्हायचं आहे आणि आम्हीही आता वृद्ध झालो आहोत. तुला हे लग्न नको असेल तर तसं स्पष्टच सांग. बाबांनीही मला निर्वाणीचा प्रश्न विचारला. काय उत्तर द्यावं ते चटकन समजेना. मी म्हणजे शोणाच्या जीवनमार्गातील धोंड व्हायचं की काय? आपल्यासाठी अविश्रांत कष्ट घेतलेल्या वृद्ध मातापित्यांची प्रेमळ अंतःकरणं दुखवायची की काय? माणूस हा भावनेवर जगतो म्हणतात, पण कधी कधी त्याला कर्तव्यासाठी भावनेला मागं ढकलावंच लागतं. इतरांसाठी जगतो तोच माणूस. क्षणभर सूर्यदेवाचं स्मरण करून मी निर्णय केला. त्यांना नम्रपणे सांगितलं, आपली इच्छा असेल तर मी तयार आहे. ठीक आहे म्हणत ते माझ्याजवळ आले.
त्यांचे वृद्ध डोळे एका वेगळ्याच आनंदानं चमकत होते. आपला थरथरता हात त्यांनी माझ्या पाठीवरून मायेनं फिरवला. एकाएकी वृषालीच्या कर्दळीसारख्या दंडासारखा गोल गौरवर्णी हात मला आठवला. मनाच्या निर्धारानं सर्व विसरण्याचा मी प्रयत्न करू लागलो. पण मन हे किती नाठाळ असतं. जी गोष्ट विसरण्यासाठी माणूस प्राणपणानं प्रयत्न करतो, नेमकी तीच गोष्ट मनात एकसारखी घोटाळत राहते. जीवन हे कधी कधी माणसांची कठोर परीक्षा घेत असावं. कितीही आवडली तरी प्रत्येक गोष्ट माणसाच्या इच्छेप्रमाणे होईलच असं नाही. वृषाली मला आवडली होती, पण आता तिला विसरणंच भाग होतं. ती माझी पत्नी होणं आता शक्य नव्हतं. त्यांच्यासमोर आपल्या हृदयाचे भाव व्यक्त होऊ नयेत म्हणून चलतो असं म्हणत मी बाहेर जाण्यासाठी वळलो. तिथं दुर्योधन बसला होता. याचंही भान राहिलं नाही. मी जाण्यासाठी वळलो हे पाहताच दुर्योधनानं बाबांना एक खोचक प्रश्न विचारला. पण पण अधिरथ काका, तुम्ही कुठली वधू पाहिली आहे? तिचं नाव काय? काहीच सांगितलं नाहीत की तुम्ही? मी माझे कान जाता जाता टवकारले. बाबांनी उत्तर दिलं, मुलगी हस्तिनापुरातच आहे. सत्यसेनाची बहीण वृषाली. ती होय? म्हणजे उगाच गंगेला रोज रोज त्रास नको असा सुज्ञ विचार केला वाटतं तुम्ही. दुर्योधन मोठ्यानं हसत म्हणाला. बाबाही त्याच्याबरोबर हसू लागले. माझ्या डोक्यात लक्कन प्रकाश पडला. हा सगळा उपद्व्याप दुर्योधनाचाच होता तर. किती बुद्धिमान होता तो. माझ्या संमतीसाठी बरोबर बाबांनाच गाठलं पाहिजे हे त्यानं कसं नेमकं अचूकपणे हेरलं होतं. तो माझा नुसता मित्र नव्हता, तर सख्खा बंधूच होता. अगदी शोणासारखा. त्याच्या प्रेमाविषयी शंका घेणं सुद्धा पाप होतं. मला अंगराज करण्यात त्याचं माझ्यावरचं निर्भय प्रेम हे एकच कारण होतं. मी मात्र त्याला स्वार्थी समजत आलो होतो. त्याचवेळी मी पक्क ठरवून टाकलं की दुर्योधनासाठी वेळ पडल्यास वाटेल ते करायचं. आता मला 2 सख्खे बंधू झाले होते. एक शोण आणि दुसरा दुर्योधन. माझ्यासारख्या एका सारथी पुत्राच्या अतिकोमल भावना जपणारा कुरुश्रेष्ठ ज्येष्ठ कौरव दुर्योधन. दुर्योधन मला आता प्राणप्रिय झाला होता. काही न बोलता मी लगबगीनं कक्षाबाहेर आलो. मन नुसतं कारंजासारखं उफाळत होतं. सर्वांच्या शुद्ध प्रेमानं ते देहात गुदमरत होतं. वृषाली माझी पत्नी होणार होती. कक्षाबाहेर पाठमोरा शोण उभा होता. त्याच्या जवळ जाताच मी त्याच्या पाठीवर दणकन एक थाप मारली. तो केवढ्यानं तरी दचकून रागानं म्हणाला, कोण हा मूर्खपणा? मला पाहताच मात्र त्यानं आपली जीभ कचकन चावली आणि हात जोडून खाली मान घालून तो अपराधासारखा उभा राहिला. तसेच त्याचे हात हातात धरून मी त्याला म्हणालो, आता मूर्खपणा संपला शोण. माझं उत्तरी आणण्यासाठी तुला परत परत आता कधीच गंगेवर जावं लागणार नाही. शोण माझ्याकडे पाहतच राहिला. मी आनंदी होतो तो यासाठीच. माझ्या विवाहाची आमंत्रणं सगळे आजूबाजूच्या राज्यात गेली होती. त्या दिवशी आखाड्यात होते ते सर्व लोक विवाहाला निमंत्रणिकेने येणार होते. खरोखरच माझं जीवन म्हणजे सौख्याचा देवदार वृक्षच नव्हता काय? दिवसेंदिवस तो अधिकच डौलदार होत चालला होता. सारथ्यापासून राज्यपदापर्यंत आणि नंतर शुभमंगलाकडे, आणि तेही सुयोग्य स्थळी. ही वाटचाल भाग्याचीच नव्हती काय? सौख्य हे कधी कधी अनेक पंखांनी माणसाला विंझणवारा घालू लागतं. कधी कधी हे सौख्य इतकं होतं की त्यात श्वासही कोंडून जातो आणि मग माणसाचं मन स्वतःलाच म्हणू लागतं, बस झाली आता ही सुख. वाड्याच्या सौधावर उभं राहून मी असाच विचार करीत होतो. दूरवर विशाल आकाशाचा निलिमा क्षितिजापाशी हिरव्यागार धरतीला कवेत घेताना माझ्यासमोर मला स्पष्ट दिसत होता. चित्त कसं प्रसन्न झालं होतं. कुरूंच्या पुरातन राजवाड्यासमोर उभारलेल्या माझ्या स्वयंवराच्या मंडपात अंग मोडून सजावट करणाऱ्या सेवक सेविकांना पाहून माझं मन वायूसारखं हलकं झालं होतं. समोरच्या तलावात मानेला ऐटदार झटके देणाऱ्या आणि केवळ नेमकं दूध पिणाऱ्या पांढऱ्या शुभ्र राजहंसासारखं ते जणू देहाच्या तलावात वल्ली मारत फिरत होतं. सभोवती भावी जीवनाची
सुखस्वप्न वलय निर्माण करीत होती. सगळं जगच मंदिरासारखं प्रसन्न आणि पवित्र वाटत होतं. माझ्या विवाहाचा सर्वांमुखी झालेला, सर्वांची उत्सुकता शिगेला नेणारा तो मंगल सोहळा पार पडला. माझी अपेक्षा नव्हती इतक्या थाटात माझा विवाह समारंभ पार पडला. मी संसारी जगतात एक जबाबदार पती म्हणून प्रवेश केला. माझ्या जीवनाच्या नाट्यातील दुसरा अंक सुरू झाला. शृंगार आणि वात्सल्यानं भरलेला असतो हा अंक. माणसाचं मन या अंकात बहुधा फारच रमतं, तिथंच रेंगाळू लागतं. वैवाहिक जीवनात सर्व वस्तूंना आणि दिशांना सुद्धा गुलाबी वर्ण येतात. जीवनाच्या संगीतातला तो वसंत वैभव राग असतो. आता तो राग मी आळवणार होतो, कारण माझ्या विवाहाचा मंगल सोहळा पार पडला होता. अजूनही त्या समारंभातले काही प्रसंग माझ्या मनात रेंगाळत होते. वसंत ऋतू निघून गेला तरी जसा बकुलाच्या फुलाचा गंध मागे दरवळतो ना, तसे विवाहाला अनेक राज्यातले नामवंत राजे आणि झाडून सारे नगरजन आले होते. एका सारथी पुत्राच्या विवाहाला क्षत्रिय कुलोत्पन्न राजे उपस्थित असावेत, ही घटना खरोखरच अपूर्व होती. दुर्योधनानं माझ्यासाठी सर्वांना आवर्जून निमंत्रणिका धाडल्या होत्या. खरोखरच त्याच्या प्रेमाला काही बंध नव्हते. कुरुकुलातला राजपुत्र ज्याला एकदा आपलं म्हणतो, त्याला तो खरोखरच कायमचं आपलंसं करून टाकतो, याचा प्रत्यय त्याच्या प्रत्येक कृतीतून मला आला होता. माझ्या विवाहाच्या वेळी परप्रांतातलं कोणीही जरी हस्तिनापुरात आलं असतं, तरी त्याला हा कुरुवंशातल्या कोण्या राजपुत्राचाच विवाह आहे असं वाटलं असतं. मी भाग्यवान होतो हेच खरं. शोणाचा आनंद तर विवाहाच्या वेळी गगनात मावेनासा झाला होता. आपलं वय विसरून प्रौढासारखा तो काय हवं काय नको याची विचारपूस करत स्वतः सगळ्या मंडपभर गरगरा फिरत होता. नेहमी धर्म, आत्मा, कर्तव्य अशा गहन विषयांवर घटका बोलणारा अश्वत्थामा सुद्धा माझ्या विवाहात उत्साहानं उपस्थित झाला होता. माझ्या मस्तकाला त्यानं आपल्या पवित्र हातांनी मंडोळ्या बांधल्या होत्या. तसं करताना त्यानं मला पुटपुटत बजावलं होतं, सावधान करणं, या आखाड्यात कोणीच अजिंक्य ठरलेलं नाही. हळदीच्या वेळी तर स्त्रियांपैकी कोणीतरी खट्याळपणे म्हणालं होतं, नवरदेवाच्या अंगाला हळद कशाला? हळद काय सोनेरी रंगाची आहे? मला अजूनही हे सारं आठवतंय. संध्याकाळच्या गोरज मुहूर्तावर विवाह झाला. वृषालीनं पांढऱ्या शुभ्र टपोऱ्या कमलपुष्पांची माला माझ्या कंठात सविनय घातली. नगाडे आणि चौघडे यांच्या संमिश्र स्वरांनी सगळं राजनगर निनादून गेलं. चंदनजल आणि निशिगंधाचा अर्क यांनी वातावरणाला सुगंधी धुंदी आणली. पश्चिम क्षितिजावर रोजच्या पेक्षा थोडा वेळ अधिक रेंगाळून सूर्यदेवानी आम्हाला आशीर्वाद दिला. सायंकाळचा रोजचा नमस्कार त्या गोंधळात निवांतपणे करायला मिळणार नाही, म्हणून मी बोहल्यावरूनच त्यांना वंदन करून घेतलं. मी चतुर्भुज झालो. विवाहासाठी अनेक देणग्या आल्या होत्या. त्यात अनेक अलंकार होते. तलम वस्त्र होती. रुपेरी आणि सोनेरी मुठींची धारदार खड्ग होती. वैदुर्य, माणिक, मोती आणि पाचू होते. पण एक देणगी मात्र फारच वेगळी होती. पांडवांकडून केवळ एकच देणगी आली होती, तीही राजमाता कुंती देवींकडून. ती देणगी म्हणजे एक निळ्या रंगाचा शालू आणि एक घोरपडीचं अंगुलीत्राण होतं. त्या निळ्या शालूवर सोनेरी बुट्टे होते. हे महावस्त्र मौल्यवान आणि सुंदर होतं. मी आणि वृषालीनं वाकून राधा मातेला आणि बाबांना अभिवादन केलं. त्यांनी आम्हाला औक्षवंत व्हा असा शुभाशीर्वाद दिला. मन भरून आलं. त्यांच्या पोटी जन्म घेतल्याचं सार्थक झालं असं मला वाटलं. माझ्या दंडाला धरून वर उठवीत राधा माता म्हणाली, कर्णा, सुखी हो. तिचा वृद्ध खरबरीत हात हातात घेत मी म्हणालो, कर्णा नव्हे, वसू म्हण माते. मी जगासाठी कर्ण आहे, पण तुझ्यासाठी वसूच आहे आणि सदैव वसूच राहीन. माझे डोळे भरून आले. तिनं मला आपल्या पोटाशी धरलं. माझी मान क्षणभर मी तिच्या खांद्यावर टेकवली. समोरच्या कक्षाच्या गवाक्षात राजमाता कुंती देवी उभा असलेल्या मला स्पष्ट दिसल्या. त्या आमच्याकडेच पाहत असाव्यात. त्यांनी आपल्या डोळ्यांना पदर लावल्याचं मला स्पष्ट दिसलं. माझ्या डोळ्यात तरळलेल्या अश्रूंमुळे मलाच कदाचित तसा भास झाला असेल. नाहीपेक्षा
राजमाता आपल्या डोळ्यांना पदर कशाला लावतील? दुसऱ्या क्षणीच गवाक्षाचं कवाडही झटकन बंद झालं. त्या कवाडाच्या तावदानावर पडलेली मावळती सूर्यकिरणही क्षणभरात अदृश्य झाली. वृषालीचा हात मी हातात घेतला. विश्वाच्या प्रलयात तिचा हातच आता मला खरीखुरी सोबत करणार होता. राजमाता कुंती देवींना आखाड्यात आपल्या अर्जुनाला आव्हान देणाऱ्या सूतपुत्राचा विवाह एवढ्या थाटात झाल्याचं पाहायचं नव्हतं. म्हणून तर नसतील त्यांनी आपल्या कक्षाच्या गवाक्षाची दारं इतक्या तिडकीनं झाकून घेतली. उगाच एक विचार मनात येऊन गेला.